या इथे आमच्या मोटरसायकल आम्ही पार्क केलेल्या होत्या. तुम्ही दोघे खाली जाऊन या, मी तोपर्यंत माझं आवडतो. भाषांना विचारूया काल रात्री कशी होती थंडी. अतिशय बेकार कंडिशन झाली होती तिघांची. -2 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि गेलं होतं. आपल्याला एवढ्या टेम्परेचरची सवय नाही. 10-12 पर्यंत पण नाही. हा ऍक्च्युली कोल्हापूरकरांना एवढी सवय नाही. सवय ना 15-20 मध्ये आमची फाटून चार होत्या. तरी सुद्धा धाडस करून हे दोघे आता या थंडीत निघालेत फोटो काढायला. फोटो मी काढायला. म्हटलं बाबा मी काय आपण कोणी आता अजून रूम मध्ये कशाला चाललंय. अरे 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 हे बघ, बुड्डा भागरेला आहे, बुड्डा भागरेला आहे, बुड्डा भागरेला आहे. आज पुन्हा एकदा रस्ता आमची वाट पाहत होता. कालपर्यंत आम्ही हिमालयाच्या उंचीला आव्हान देत होतो. आज मात्र आम्हाला शेकडो किलोमीटरचा परतीचा प्रवास सुरू करायचा होता. मागे राहणार होतं निसर्गाचं भव्य रूप आणि समोर पसरला होता कधीही न संपणारा रस्ता. बर्फाच्छादित पर्वत, विरळ हवा आणि सोबतीला फक्त आमच्या मोटरसायकलचा आवाज. कधी रस्ता पर्वतांच्या कुशीतून जात होता, तर कधी असं वाटत होतं की आम्ही आकाशाच्या दिशेनेच प्रवास करतोय. प्रत्येक किलोमीटर सोबत लडाखचं रूप बदलत होतं, कारण आज लडाख मागे पडणार होता. सकाळचे 6:30 होत आहेत आणि दिवस बराच वर आल्यामुळे मी बाहेर आलोय थोडीशी ऊब घेण्यासाठी. काल रात्री खूप छान झोप लागली, कारण मागच्या या 4-5 दिवसामधली सर्वात कमी थंडी आम्ही काल अनुभवली. त्यामुळे काल आम्हाला थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. समीर आणि डॉक्टर साहेब अजूनही झोपलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल थंडीमुळे आम्ही कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे आम्हाला स्टार गेजिंग वगैरे बघायची बिलकुल इच्छा नव्हती. पण सुदैवाने आम्ही ज्या होमस्टेमध्ये थांबलेलो आहोत त्या काकांनी आम्हाला स्टार गेजिंग पाहण्याची व्यवस्था करून दिली. आणि काल रात्री आम्ही आमच्या या होमस्टेच्या बरोबर समोरून, म्हणजे या कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा आम्हाला जायची गरज भासली नाही. इथूनच आम्ही स्टार गेजिंग करू शकलो. खूप छान वाटलं. तो एक वेगळाच अनुभव होता. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य दळवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही जात आहोत उमलिंगलासाठी. उमलिंगला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता थोडासा कच्चा रस्ता आहे आणि दुसरा रस्ता फोटुला मार्गे जातो. तर आम्ही जाताना कच्च्या रस्त्याने जाऊ आणि येताना फोटुला मार्गे येऊ. तर चला आवरूयात, या दोघांना उठूयात आणि प्रवासाला सुरुवात करूयात. ओ सरसेनापती उठा, मोहिमेची सुरुवात करायची आहे. घोडदळ प्रमुख उठा, ओ उठा. गावाचं माझं असतं मला म्हणतोय घोडदळ. ऍटलिस्ट त्यामुळे तरी तुम्ही पुढे जाल. घोडा घोडा त्याला घोडा नाही, हत्ती म्हणतात. माझा आफ्रिकन हत्ती, तुमचा. समीरांची गाडी सुरू होत नाही. आता आपला घोडा बघा, घोडा नाही सॉरी हत्ती बघा. झाली आमची सुद्धा फजिती. अरे शोरूम काय झाली बाबा. मला वाटलं होतं की नाही कोणाच ठोक. काकांनी सांगितलंय बघा, इथून सरळ रस्ता जातो, हाणलेला जायची गरज नाही. इथून वरून तसाच पुढे. तर आपण त्याच मार्गे निघूयात आता. चला मंडळी, चला प्रवासाला सुरुवात करूया, मोहिमेला सुरुवात करूया. आजची मोहीम आपण आपले सरसेनापती डॉक्टर विशाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करणार आहोत. घोडदळ प्रमुख ॲज ऑलवेज मागे आहेत. तुम्हाला घोडदळ प्रमुख ही उपाधी मी चुकीची दिली असं मला वाटतं. चला मंडळी, डांबरी रस्त्याचा थोडासा आनंद घेऊ शकता, कारण त्यानंतर पुन्हा कच्चा रस्ता सुरू होणार आहे. उमलिंगलाकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर आपण आलेलो आहोत. आणि हा खूप चांगला रस्ता आहे सध्या. पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला अजून चांगला रस्ता अनुभवायला मिळणार आहे.
उमलिंगलाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला खरा, पण हा रस्ता काही सोपा नव्हता. डांबरी रस्ता केव्हाच मागे पडला होता आणि सुरू झाला होता खरा ऑफरोड. खडकाळ वाटा, निर्जन रस्ते आणि तीव्र उतार. प्रत्येक वळणावर बाईक सांभाळणं आणि प्रत्येक चढावर स्वतःला सिद्ध करणं. इथे वेगाला जागा नव्हती, फक्त नियंत्रण, संयम आणि जिद्द. समोर रस्ता नव्हता, तर एक आव्हान होतं आणि आम्ही ते आव्हान स्वीकारलं. बापरे, चला. ऍक्च्युली हिमालयन चालवण्याची योग्य जागा हीच आहे. हिमालयन इन टू द माइटी हिमालयाज. क्या हुआ सर? काय सांगताय? माझं काही पडलंय का बघा मागे फक्त. ऍक्च्युली ना, ज्यांच्याकडे ऑफ रोडिंग मोटरसायकल आहे ना, त्यांनी हा रूट प्रेफर करावा. काय मजा येते या मोटरसायकलने या रोडवरून प्रवास करताना. मंडळी, मागे बघा, वातावरण किती क्लिअर वाटतंय आणि हे समोर बघा. एकंदरीत हवामान खात्याचा अंदाज घेऊन आम्ही इथे रेन गिअर्स घालण्यासाठी थांबलो होतो. हा तोच रस्ता असेल ना? ओ भाई साहब, स्नोफॉल होतोय, स्नोफॉल. आपल्या लाडक्या समीरदांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही आमच्या मजबूत खांद्यांवर घेतली आहे, मी आणि डॉक्टर साहेबांनी. मनात एकच स्वप्न घेऊन आम्ही तिघे पुढे सरकत होतो, उमलिंगला गाठायचं. पण हिमालयाच्या वाटा नेहमी आपल्या मनाप्रमाणे नसतात. जसे जसे आम्ही वर चढत गेलो तसा तसा हिमवर्षाव वाढत होता. रस्ता बर्फाने झाकला. अच्छा, मागच्या 3 किलोमीटरपासून आम्ही 3 ते 4 किलोमीटरपासून आम्ही कंटिन्यू या स्नोफॉलमधून चालवत आहोत. नाही, येताना काय आपण फोटोला मार्गे येणार ना, इकडून नाही येणार. जायचं मग परत. चला सर, सावकाश चला. रिअर ब्रेकवर कॉन्सन्ट्रेट करत. इंजिन ब्रेकिंग. गाडी घसरणार, ब्रेक दाबू नका. फ्रंट ब्रेकचा यूज करू नका. मनात थोडी निराशा होती, पण त्याहून मोठा होता हिमालयाबद्दलचा आदर. उमलिंगलाचं स्वप्न मनात ठेवून आम्हाला परत फिरावं लागलं, कारण काही स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पूर्ण होत नाही आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा पूर्ण करण्याची जिद्द सुद्धा देतात. तर मंडळी, हे बघा, उमलिंगला निघालो होतो आणि हा बघा स्नो बघा, वर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्नोफॉल सुरू आहे. ओ भाई, हे बघा, हे बघा समीरदांचा गमछा बघा. हे बघा. रुक जा येईल. गाडी दिका. बापरे बाप, अरे बापरे बाप, मोठ्या प्रमाणात स्नोफॉल सुरू आहे वर. तर आम्ही तिघांनी सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. आम्ही निघालोय आता पुंगुकला, जिथे आम्ही होमस्टे घेतलेला आहे. हे बघा, हात थंडगार पडलेत, सेन्सेशन पूर्ण गायब. माझा मागचा ब्रेक पूर्ण लागायचा बंद झाला होता येताना. पूर्ण म्हणजे काहीच नाही. एका ठिकाणी उतार होता बघा, घसरती होती. काय मी कशी गाडी तिथून खाली आणली माझं मला माहित आहे. बहुत ज्यादा हम लोग ऊपर से टॉप से नीचे आ गए थे. मंडळी,
12 वाजत आलेले आहेत आणि आम्ही आमच्या होमस्टेवर पोहोचलेलो आहोत. पण आमचे होमस्टेचे जे मालक आहेत ते कुलूप लावून बाहेर कुठेतरी गेलेले आहेत. त्यांची चूक नाही आहे. आम्ही सांगितलं होतं त्यांना आम्हाला यायला 4-5 वाजतील. पण तुम्ही उमलिंगला जात असताना काय झालं हे पाहिलं असेलच. त्यामुळे आम्हाला तो प्रवास पुढे करायचा नव्हता म्हणून आम्ही परत आलोय. रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे आम्ही परत आलोय. परत येत असताना आम्ही असं ठरवलंय की आता आम्ही थेट मनालीसाठी निघू. म्हणजे मनालीपर्यंत पोहोचू नाही पोहोचू हे माहित नाहीये. जिथपर्यंत स्ट्रेच करता येईल तिथपर्यंत स्ट्रेच करू, कारण अर्धा दिवस इथे वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. तर चला, त्यांना फोन केला होता, ते थोड्या वेळात येत आहेत. आले की साहित्य सर्व बाईकवर माउंट करूयात आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. At the end of the night, under street lamp, bent face flame by the light, I'm going away, I'm gone away. चला मित्रांनो, ऑल सेट. दुपारी 1:15 वाजता. गुड बाय लद्दाख. अब पता नहीं कब मुलाकात होगी. खींचना है क्या भाई? अगले साल होगी कि नहीं होगी पता नहीं. इस साल ही कैसे तैसे मुलाकात की है बुड्ढे ने तो. रुक जरा, तू हँडल पकड. चला मंडळी जाऊया. अंकल चलो, थँक्यू, बाय बाय. चला, हे बघा, आम्ही उमलिंगलावरून परत येत असताना आम्हाला वाटेत हा झेंडा मिळाला. तो झेंडा आम्ही समीरदांकडे सुपूर्द केलेला आहे. समीरदांनी तो अशा पद्धतीने मागे ओवलेला आहे. भारत माता की जय. तर मंडळी, हे आहे हानले आणि आम्ही ज्या ठिकाणी स्टे केला होता ते गाव हानलेपासून 5 ते 6 किलोमीटर पुढे पुंगुक म्हणून आहे. काय मस्त होमस्टे होता, मजा आली यार. फक्त त्यांना आम्ही 2 दिवस राहणार असं सांगितलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला आज निघावं लागणार आहे. त्यामुळे तो थोडासा घोटाळा झाला. वा 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 वा. पण आता या सुंदर अशा पर्वतरांगांना निरोप द्यायची वेळ आली आहे. बाय बाय लद्दाख, बाय बाय माउंटन्स, बाय बाय हिमालय. एक बात तो पक्की है कि जल्दी नहीं मिल पाएंगे हम लोग. आणि अखेर परतीचा प्रवास सुरू झाला. हानले मागे पडलं आणि मनात एक वेगळंच समाधान होतं, कारण आम्ही आमचं स्वप्न जगलो होतं. पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात थोडीशी हुरहुर होते. हे पर्वत, हे रस्ते, ही शांतता आणि या प्रवासात मिळालेल्या असंख्य आठवणी सगळं मागे सोडून आम्ही पुन्हा घराच्या दिशेने निघालो होतो. मंडळी 2:15 झालेले आहेत आणि आम्ही आत्ता आहोत लोमामध्ये. न्योमा नाही, लोमामध्ये. इथे हा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टवर आम्ही काल एंट्री केली होती हानलेला जाण्यासाठी. आता इथून बाहेर पडताना एंट्री करायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र समीरदा मागे राहिलेत आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तिघे आहोत. सो तिसरा कोण आहे हे त्यांना समजावं म्हणून आम्ही इथे थांबलो. चला, समीरदा आले. चला 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 पुढे, थांबू नका. चला. अच्छा, फिर तो बहुत बढिया बाय. मंडळी 2:30 वाजलेले आहेत आणि मागच्या म्हणजे हानलेमधून निघाल्यापासून मनात एकच भीती होती, पेट्रोल पंपावर गर्दी नसावी. चटकन आम्ही फ्युलअप करू शकू जेणेकरून आम्हाला पटकन पुढे निघता येईल. इथे या रेस्टॉरंटवर घेऊ का, खाऊनच जाऊया, पुढे कुठं मिळणार नाही सरचूपर्यंत. या मग चला. झाल्यावर किधर लगा है? आगे ले लेते हैं. Under street lamp, bent face flame by the light. तर मंडळी, हा न्योमामधील पेट्रोल पंप आहे. इथे आम्ही फ्युलअप केलं आणि त्याच्या समोरच्या बाजूला इथे रेस्टॉरंट आहे. इथे जेवणसुद्धा केलेलं आहे. आता नॉनस्टॉप जायचं आहे, नॉनस्टॉप.
हो, माहेमध्ये माहे एक 10 किलोमीटर असेल. माहेमधून हे काय समोर बोर्ड आहे की, चला सांग. माझ्या अंदाजानुसार 10-12 किलोमीटर असेल. 10 नाही समीर, 20 किलोमीटर. चला, हा परतीच्या प्रवासाला सुरुवात. 4 तासात आपण कुठपर्यंत पोहोचू देव जाणे. लडाखच्या या निर्जन रस्त्यांवर एक साधं आणि पोटभर जेवण मिळणंही एका मोठ्या सुखासारखं वाटत होतं. जेवण झालं, आराम केला, हेल्मेट डोक्यावर चढवलं आणि आम्ही पुन्हा निघालो घराच्या दिशेने. रस्ता अजून लांब होता, पण आता मनात एकच भावना होती, हा प्रवास आता संपणार आहे. 3. अच्छा, ये वाला रस्ता यहीच आहे ना. चल. हा, मला तर भीतीच वाटत होती माहिती आहे का लास्ट टाइम या ब्रिजवरून. अरे म्हणलं इथून जायचंय. ये लकड़ी का ब्रिज है भाई, रुकना मत. ऐक, डिस्टन्स किती कमी झालं बघा. 363 किलोमीटर दाखवत आहे अंतर ना. आता 363 किलोमीटर दाखवत आहे मनालीसाठी. मगाशी ऑलमोस्ट 500 किलोमीटर दाखवत होतं. 2 डोंगराच्या मधून आपण चाललोय. म्हणजे ही दरी आहे ना, त्या दरीला समांतर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आपण चाललोय. आणि डाव्या बाजूला बघितल्यानंतर थोडीशी भीती वाटते. जर थोडंसं अजून वर बघितलं की जास्त वाटते. किती वेळापासून याला हॉर्न देतो आम्ही, हा जागाच देत नाही आहे आम्हाला. हे बघा, उजव्या बाजूला घेतो मुद्दाम. क्या जगह भी नहीं दे रहे भाई, थोड़ा उधर ले ना. चलो झूले. आता रस्ता ओळखीचा वाटत होता, पण मनात मात्र एक वेगळीच भावना होती. कारण लडाखचा खडतर प्रवास मागे पडणार होता आणि घर हळूहळू जवळ येत होतं. पण या रस्त्यावरचा प्रत्येक किलोमीटर आमच्या या अविस्मरणीय प्रवासाची एक नवी आठवण बनत होता. काही किलोमीटरचा प्रवास झाला आणि अखेर आम्ही लेह मनाली हायवेला येऊन जोडले गेलो. भाई मनाली सरचू के लिए, सरचू है 119 किलोमीटर. सर घ्या, हायवे पाहिजे होतं तुम्हाला, घ्या आला हायवे. हाईवे भाई लोग कॉफी वीपी कुछ लेने की है क्या, चाय कॉफी. तर मंडळी, न्योमामध्ये जेवण केल्यानंतर तिथून थोडंसं पुढे येऊन माहेमधून डावीकडे वळून आम्ही पोगा, त्यानंतर थुकजे काहीतरी असंच काहीतरी गावाचं नाव होतं, त्या मधल्या मार्गाने आम्ही सध्या या लेह मनाली हायवेवर येऊन कनेक्ट झालेलो आहोत. आणि त्या मधल्या किती एक 70 ते 80 किलोमीटरचा तो पॅच होता. त्या पॅचमध्ये एवढी जास्त थंडी होती, बाप रे बाप. त्यामुळे इथे आल्यानंतर मायनस तरी म्हणता येणार नाही, पण आम्ही मोटरसायकलवर आलो पळवत. आम्ही हाणलेला होतो त्या दिवशी. आता सध्या पँगॉंगमध्ये -2 डिग्री होतं. तर तिथून आम्ही इथे हायवेला कनेक्ट झाल्यानंतर रेनकोट घालण्यासाठी थांबलो होतो, कारण दुसऱ्या कोणत्याही मार्गाने थंडी थांबणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच रेन गिअर्स घातलेले आहेत. बूस्टर डोस म्हणून एक चहा सुद्धा घेतलेला आहे. आता नॉनस्टॉप पुढे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. चला, ह्या दोघांचं झालेलं आहे. मग आता किती दिवस झाले? 11ला निघाला. हा, 15 दिवस झाले. आणि पुढे अजून एक 4 दिवस. हो भाई साहब, आराम से भाई, आराम से. गड्डा है समीरदा, खड्डे आहेत नेमकं आणि स्लोप पण आहे, त्यामुळे सावकाश आहे. मगाशी आपण जो प्राणी बघितला तो क्यांग आहे, क्यांग.
हा झेब्रासारखा पण गाढवासारखा. अरे इथे बोर्ड म्हणाली 329 दाखवतंय. अरे काय चाललंय काय? मॅपमध्ये 281, बोर्डवर 329. थंडगार वाऱ्यापासून थोडासा आराम मिळावा म्हणून आम्ही गरमागरम कॉफीचा एक कप घेतला. शरीराला थोडी ऊब मिळाली आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी तयारी सुरू झाली. थंडीपासून बचावासाठी रेन गिअर्स घातले, ग्लोव्ज व्यवस्थित केले, मोटरसायकल सुरू केली आणि आमचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. समोर अजून बराच प्रवास शिल्लक होता, पण आता प्रत्येक किलोमीटर बरोबर लडाख मागे पडत होता आणि त्याच्या आठवणी आमच्यासोबत पुढे जात होत्या. बाप रे बाप, काय हे यार, शिट, खतरनाक. बाप रे बाप. हॅलो हॅलो, चला चला. अच्छा थांबायचंय का? अच्छा झाला होता की नव्हता हा प्रश्न पडलाय मला सुद्धा. नाही, हा तर रस्ता जो आत्ता सुरू आहे तो तर नवीन वाटतोय. मला पण आठवत नाहीये, पण एवढं नक्की आहे खाली ते काम वगैरे सुरू आहेत ना. वरून बघितल्यानंतर खाली ट्रक्स वगैरे दिसत होते आपल्याला. तिथं त्या पॅचमध्ये आम्हाला ऑफ रोड मिळाला होता, म्हणजे रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळं. हा ते बघा तिथं पण दिसतोय, दरीतून तो रस्ता दिसतोय. यस सर, ते समोरचं बघितलं का? हो सर, ते समोर बघा की. काही किलोमीटर पुढे आल्यानंतर समोरचा नजारा पाहून आम्ही पुन्हा एकदा थांबलो. आजूबाजूला पसरलेले भव्य पर्वत आणि त्यांच्यामधून नागमोडी वळण घेत जाणारा रस्ता. ड्रोनच्या कॅमेऱ्यातून जेव्हा आम्ही तो नजारा पाहिला, क्षणभर आमच्या अंगावर काटा आला. समोर उभे असलेले ते विराट पर्वत, अथांग दरी आणि त्या विशाल निसर्गात आम्ही किती लहान आहोत याची जाणीव झाली. हिमालय सुंदर दिसत होता, पण त्याच वेळी त्याची ताकदही जाणवत होती. त्या क्षणी आनंदापेक्षा आदर आणि थोडीशी भीती मनात होती, कारण निसर्गासमोर आपण फक्त प्रवासी आहोत. होय गो, मी आणि समीरदा इथे कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करण्यासाठी थांबलो होतो. हे बघा, हे काय, अरे वा, माझ्या मागे. अगो बाई गो, डोळे फिरायला लागले माझे. चला बाबा. अरे तरी विचार करा, रात्रीची 8-9ची वेळ आणि तुमची गाडी या ठिकाणी ब्रेकडाऊन झाली. काही करू शकत नाही हो. पण हे बाप रे बाप, जाऊ दे, काय बोलायलाच नको. चला आपलं. बाप रे बाप, कुठे बघू वाटत नाहीये. रस्त्यावर बघतो गपचूप. नको राईट नको लेफ्ट, बघतो मी रस्त्यावर. अहो, उमलिंगलाचं स्टिकर तुम्ही लावलं का? हे बरोबर नाही आहे, तो चिटिंग आहे बाय. अरे अरे अरे, ये चीटिंग करताय तू. उमलिंगला गेलेच नाहीत आणि उमलिंगलाचं स्टिकर लावलंय, हे बरोबर नाही आहे बा. हे आजची बात नाही, गलत बात आहे. अरे बापरे, डाव्या बाजूला बघा, फ्रोझन रिव्हर. थांबा, कॉर्नर बघतो आधी मी. वा, मी ग्लोव्ज पण चेंज केले बाबा. ते 550चे ग्लोव्ज काही मला आधार देईनात. अशा ठिकाणी आल्यानंतर आपण किती क्षुल्लक आहोत हे लक्षात येतं आपल्या, आणि निसर्ग किती बलाढ्य आणि मोठा आहे याची जाणीव होते यार. पूल क्रॉस करून उजवीकडे वर जायचं आपल्याला. याची गाडी बसणार नाही, ह्या बलेनोवाल्याने फारच दाबून लावली. ऐका, तो रस्त्यातच थांबलाय वाघ. हो पण बाबा, पुढे तरी घे, मागून येणारी वाहनं कुठून जाणार?
संपलं भावांनो, संपलं. आता थोडं राहिलं, थोडंच राहिलं, थोडीशी कळ काढा. सरचू 44 आणि हा कोणता तरी पास आहे. हा काय नाव आहे बरं, नाकीला पास. नाकीलाचं नसेल, नाकीला पास. 15,547 अल्टिट्यूडवर आहोत आपण सध्या. आब्या खरंच, आब्याने आम्हाला एवढ्या शिव्या दिल्या असत्या ना जर त्याला आम्ही घेऊन आलो असतो डॉमिनरवरून. शिव्या दिल्या असत्या. बरं झालं त्याला घेऊन आलो नाही, त्याच्यासाठी आम्ही सेकंड हँड डॉमिनर बघत होतो. होय. हां अहो नाही, एवढं काय नाही. चला फर्स्टवर ठेवा, रिअर ब्रेकवर हे करा, नका येऊ. पाय पोचत नाही पण येऊ नका. होय या, त्याची गाडी चढेना झाली. अहो मग अशी अडकला होता तू तिथे. आणि सरते शेवटी आमच्या समोर आला लडाखमधला आणखी एक अविस्मरणीय टप्पा, घाटा लूप्स. खाली खोल दरी आणि वर आकाशाला भिडणारे उंच पर्वत. प्रत्येक वळण पार करताना खाली पाहिलं की आपण किती वर आहोत याची जाणीव होत होती. सुनीलला तो बाटलीवाला स्पॉट बघा. हा इथे बाटल्या हे करतात, फेकतात. काय शार्प टर्न आहेत. घाटा लूप्स, वन ऑफ द डेडलिएस्ट रोड इन द वर्ल्ड. घाटा लूप्स फक्त एक रस्ता नाहीये, तर तो हिमालयाच्या भव्यतेचा आणि मानवी जिद्दीचा एक सुंदर नमुना आहे. उजवीकडे जायचं आपल्याला, सावकाश. कच्चा रोड आहे, ब्रिज पण लहान आहे, सांभाळून. तेच की तिथं वाहनं दिसत आहेत, तिथं चला. सकाळी उठणार की नाही? होय बस हे पडत नाही हो, पण फार तिरकी होते, उतरता येत नाही. त्यामुळं मी दगड मागत होतो. असू दे, आता स्वावलंबी होतो मी आता. आम्ही आज मुक्कामाला थांबलोय सरचूमध्ये. सरचूमध्ये पोहोचायला मला किती 8:15 सॉरी 9:45 वाजले. आणि इथे आम्ही ही आमची रूम आहे. इथे आम्ही म्हणजे रूम म्हणजे 5 स्टार रूम नाही, होमस्टे. सपोर्ट कशावर आहे बघू. रूमचा सपोर्ट बघा कशावर. आणि इथे बल्ब आहे ना, चार्जिंगचं सॉकेट आहे ना, वॉशरूम ना बाथरूम, काहीच नाहीये. रेनकोट मध्ये गरम व्हायला लागले. अरे सर मैं बोल रहा हूँ आपको, रेनकोट पहन के सो. 2 मिनिटं फक्त थांबा. तुमचं शरीर, तुमच्या शरीराची एकदाची म्हणजे ती गरमी जी आहे ना त्याला ते कनेक्ट झालं ना USB Type-C किंवा काय होत. एवढी भयंकर थंडी आहे इथे, काही होत नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या वॉशरूमला जायची पंचायत आहे. उद्या नाही, रात्री मधून अधून जर उठावं लागलं तर काय करणार? सीन दाखव. काय तोंडावर सुद्धा पांघरून घेतलेलं. मी यांना सांगितलं होतं की बाबा नो, सर्चमध्ये मिळणं अवघड आहे, पण निघणं हे महत्वाचं गरजेचं होतं. आणि आम्ही किती 1 वाजता निघालो आपण. 1 वाजता निघालो आणि सरचूमध्ये आपण किती वाजता आलोय? 9 वाजता. चांगलं आलोय आपण. मंगळ करत आलो. हा, फोटो काढले, व्हिडिओ करत आलो, ड्रोन शॉट्स घेतले, त्यामुळे एवढा वेळ झाला. किती मस्त आलो आपण. आता उद्या इथून जयपूर पर्यंतचा प्रवास करायचा आहे. आणि हे महाशय काय म्हणतात, उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आणि 5 वाजता उठून प्रवासाला सुरुवात करायची. उद्या सकाळी मी 5 वाजता टेम्परेचर बघितलं, -1 डिग्री सेल्सिअस. आता हे कसे उठणार आहेत आणि कसा प्रवास सुरू करणार आहेत कोणास बोल. जर आपण तयारी केली नाही, मानसिक तयारी तर करायला पाहिजे ना. 5 वाजता निघायची तर आपण पोहोचणार आहे. जर आपण म्हटलं ना थंडी आहे, मग बसा इथं 8 वाजेपर्यंत बसा बोंबलत. मग हा माणूस, हा कोण म्हणतो माहितीये का, रोज उशिरा उठणारा माणूस हे सांगतोय तुम्हाला. या माणसावर काही विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाहीये. चला
तर हे मिस्टर अजिंक्य दळवी नमस्कार. ही त्याची गाडी साधारण 38-40 हजार किलोमीटर काहीतरी चाललेली आहे. हिमालयन 450. ह्या महाशयांचं म्हणणं असं आहे की ही गाडी ते 1,00,000 किलोमीटर होईपर्यंत चालवणार. अर्थात चुकून पण होत नाही. अजून तो साधारण 60,000 किलोमीटर पर्यंत जरी गाडी त्याने ठेवला तर नाही, भाई नाही, मैं मी जो आता बोलेगा जहां पे बोलेगा वहां पे मैं उसको पाठी देगा. मी आता काय करणार, मी आता टॉप बॉक्स घेणार, पॅनेल्स घेणार, सेटअप करणार. म्हणजेच काय त्याला नट्टीला नटवणार, काय सगळं करणार आणि त्याचा बाजार करणार. नाही हे मला त्याचं कायमचं आहे. नाही, त्याचं नाही. हे मला त्याचा चांगला अनुभव आहे. ही 4 लाखाची गाडी. आता परत कोणती गाडी घेणार माणूस? पैसे नकोत का गाड्या घ्यायला? असे इथं असं मी आता वाईट नाही बोलत रुपये काय ते म्हाताऱ्याच्या नादी त्याला लागू रोज रोज गाड्या बघून त्याला स्वप्नात येते सगळ्या वेगवेगळ्या गाड्या. आता एवढ्यात पॅरलल आली कुठली तरी लगेच झोप.